अजून तर गेमची आता अभी तो सुरुवात है ये, त्याच्या पुढे अभी पिक्चर बाकी आहे. यस, चांगलं वाक्य पाहायला मिळालं महबूब सर. आपल्याला देखील शुभेच्छा. जबरदस्त खेळ आपल्या पाहायला मिळतोय. यानंतर निश्चितच दुसरी सेमीफायनलची मॅच, ओपन गटातील ही मॅच दोन्ही संघांचं स्वप्न आहे. हे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न कोणाचं पूर्ण होणार हे देखील पाहायचंय. एकाचं स्वप्न अधुरं राहणार तर एकाचं पूर्णत्वास येणार. कोणाची स्वप्न पूर्ण होणार आणि कोणाची अधुरी राहणार याचाच खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ हा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि चौकार षटकारांसाठी या मंडळाकडून बक्षीस देखील आहे. तर पाडगाव संघाकडून 2 चौकार लगावले गेलेत. त्यासाठी पाडगाव संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे, 100 रुपये घेऊन जायचे आहेत. त्याचबरोबर उमर 11 आंबोली संघ यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर 3 षटकार लगावले गेलेत आणि 2 चौकार त्या 3 षटकारांसाठी आणि 2 चौकारासाठी 400 रुपये. आंबोली संघ आपले 400 रुपये घेऊन जायचे आहेत. स्वप्नील या 400 रुपये घेऊन जायचे आहे. आणि त्याचबरोबर पाडगाव संघ आपला प्रतिनिधी यायचा आहे, त्यांना देखील 100 रुपये कॅश प्राइस दिलं जाईल. चौकार 2 मारले पाडगाव संघाने. हॅलो, चला दरम्यान खुल्या गटाची ओपन गटाची सेमीफायनल 1 ची लढत अर्थातच या स्पर्धेची दुसरी सेमीफायनलची लढत. एका बाजूला दुर्वा स्पोर्ट्स हेमंत कापडी सरांचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात अर्थातच मॉर्निंग क्रिकेट क्लबचा संघ, अर्थातच सिद्धू वेल्ला यांची संघ बांधणी आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच, 4 गोलंदाज असणार आहेत फ्रेश. 4 गोलंदाज फ्रेश असतील याची नोंद घ्यायची आहे. चला बॅट्समन पाठवायचे दुर्वा स्पोर्ट्स, आपल्याला विनंती आहे. चला त्याचबरोबर सलामीची जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळते. कालच्या दिवसामध्ये ज्या 2 फलंदाजांचा बोलबाला, कालच्या दिवसामध्ये ज्या 2 फलंदाजांचा दबदबा आपल्याला या वरची आणि भायचेवाडीच्या मैदानावरती पाहायला मिळाला. अर्थातच यश आणि बाब्याची ही जोडी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज होत असताना पाहायला मिळते. दोन्ही बॅटर कालच्या दिवसामध्ये अगदी आपण पाहिलं तर एक अर्धशतकीय पार्टनरशिप, त्याचबरोबर एक 32 धावांची नाबाद खेळी अर्थातच बाब्या आणि यशच्या बॅटमधून साकारली गेली होती. त्यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अर्थातच पहिल्या षटकामध्ये पॉपअप प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय जावेद संधी इचलकरंजीचा फिरकीचा जादूगर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त खेळाडू, या खेळाडूने देखील या वर्षीच्या हंगामामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. गेल्या वर्षीचा हंगाम आपण पाहिलं तर तितका चांगला खेळ राहिला नव्हता, मात्र या वर्षीच्या हंगामामध्ये पुन्हा एकदा सांगितलंय, लढता लढता हरलो जरी लढायला माझा अंत नाही, लढेन पुन्हा उठेन, शांत बसायला काय मी संत नाही. आणि या खेळाडूने पुन्हा एकदा त्याच ताकदीचं कमबॅक या वर्षीच्या हंगामामध्ये केलाय. जावेद संधी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती.
स्ट्रायकिंग एन वरती बाब्याला आपण पाहतोय. अर्थातच कालच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूचा विस्फोटक अंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवर सिक्सर, 6 धावा पहिल्या बॉलवरती बाबाच्या बॅट परून आलाय. शानदार षटकार. जबरदस्त फटका मध्ये अंडर द आय आणि त्यानंतर बाबाच्या पाठमधून एक षटकार पाहायला मिळालाय. जबरदस्त फटका. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघांचे संघमालक स्वप्नपूर्ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. ट्रॉफी उचलण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये संघाला पाठवलंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात इथे दुर्वा स्पोर्ट्स संघाची चांगली राहिली आहे. धावफलक मात्र पुढे सरसावत आहे. 8 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते 8 ऑन द बोर्ड. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पॉवर प्लेचं षटक जावेद संधीला आपण पाहतोय. जयेश सर, कुठेतरी विचार केला तर बाब्या आणि यशच्या या जोडीने कालच्या दिवसामध्ये रत्नागिरीच्या खेळाडूंना देखील घाम फोडला होता. जबरदस्त बॅटिंग कालच्या दिवसामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली होती. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बोटांची जादू जावेद संधीची पाहायला मिळते. डॉट बॉल येतो, अशा प्रकारची गोलंदाजी करणं ही देखील गरजेची आहे या मॅच मध्ये. यस, पहिल्या चेंडूवरती आक्रमण कशामुळे झालं होतं, थोडस मागे टप्पा ठेवला होता, त्यामुळे अचूकता नव्हती. आज चेंडू परफेक्ट टाकलाय जावेद संधीने. जवळून वळवावं लागेल या चेंडूंना. फुलटॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण, फुल्ली लॉस करणारा हा चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार. 4 धावा. डीजे थँक्यू सो मच डीजे. अर्थातच जबरदस्त फटका बाबाच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पाकफुटला गेले. यावेळेस समोरचं क्षेत्र निवडलंय. नैसर्गिक अडथळा. अनिकेत माने धावतायत. तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार आलाय. आणखीन एक चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. जय सर, अगदी आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये विचार केला तर दुर्वा स्पोर्ट्सचा संघ सध्याच्या घडीला आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आणि यामध्ये विचार केला तर अर्थातच दुर्वा स्पोर्ट्स संघाचे जे संघ मालक आहेत हेमंत कापडी सर यांनी मला एक मेसेज दिला होता. माझं स्वप्न आहे या मैदानावरती ट्रॉफी उचलण्याचं आणि ते स्वप्न या संघाला पूर्ण करायचं आहे. आणि तशीच बॅटिंग देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्या बात आहे. अवे फ्रॉम द बॉडी कट करत असताना आणखीन एक चौकार. बॅक टू बॅकचा येणारा हा तिसरा चौकार बाबाच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. या पाखरांना या पाखरांना आजाद करावं लागेल, नाहीतर करिअर बरबाद. या पाखरांच्या या नादातच युवा पिढी ही बरबाद होताना पाहायला मिळते. आपण जोक्स पार्ट होता. मॅच कडे देखील जातोय. मॅच जबरदस्त आहे. पहिलं षटक जावेद संधी, ज्या खेळाडूने कित्येक खेळाडूंना रोखलंय अशा गोलंदाजावरती प्रहार केला जातोय. म्हणजेच काय, अटॅकिंग क्रिकेट इथे मात्र खेळलं जात आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळलं. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. पहिलं षटक थोडंसं मागं ठरलंय. कमबॅक करायचा आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाला आणि त्यासाठी गोलंदाजी मार्कवरती कोण आलंय? गोलंदाजी मार्कवरती बुएचा सुपरस्टार अवधूत पाटील. एक छोटंसं गाव आहे या कोल्हापूर नगरीमध्ये बुए, आणि याच गावातून आलेला हा खेळाडू आहे. जबरदस्त मेहनत चांगली पाहायला मिळाली. वाटलं होतं अवधूत पाटील हे थोडंसं बॅकफुट वरती जातील, परंतु त्यानंतर जिद्द जागी झाली, मेहनत घेतली. सातत्याने पावसाळी रबर बॉल क्रिकेट मध्ये जबरदस्त खेळले आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या अंगमाला जशी सुरुवात झाली त्यानंतर मालिकावीर सातत्याने घेत राहिले. आयकॉन खेळाडू म्हणून सातत्याने चर्चेमध्ये देखील राहिले. पहिलं षटक 20 धावांचं आलंय, परंतु कमबॅक करायचं आहे. बॅटिंग चांगली होते. इथे यशाच्या शिखरावरती पोहोचायचं आहे, तर त्यासाठी या मुंबईकरांना देखील रोखावं लागेल कोल्हापूरकरांना. यावेळेस वळवलाय. इथे मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. बंडू जाधव, आपण कुठे असाल तर माईकशी संपर्क साधायचा आहे. बंडू जाधव, आपल्याला विनंती आहे. 20 या आकड्यावरती धावफलक मात्र स्थिरावला गेलाय. हा चेंडू चांगल्या प्रकारे डिलिव्हर केलाय. यशला आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये यशला देखील बॅटच्या सहाय्याने यश आलं होतं.
मात्र आजचा दिवस वेगळा आहे आणि इथे देखील फटका पुन्हा एकदा चांगला केला गेला. अर्जित सोसे येत आहे तोपर्यंत सिंगल धाव इथे धाव फलकावरती पाहायला मिळते. येस, सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. जेवढे जेवढे चेंडू टाकले ते मागे टाकलेत तेवढ्या मागे पडणाऱ्या चेंडूंवरती आक्रमण केलं गेलं. पहा जे पुढे चेंडू टाकलेत गोल्डन स्पॉट वरून जे वळवलेत चेंडू ते असरदार साबित ठेवले गेलेत. तेच करावं लागेल. गोल्डन स्पॉट वरून चेंडूला वळवावं लागेल. टप्पा थोडंसं मागे टाकतायत त्याचमुळे अपयशी ठरतायत. चांगली गोलंदाजी करावी लागेल. कमबॅक करावं लागेल. 21 धावा. हो, चांगला चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न. पॉइंटला फटका केला. डीपला प्रोटेक्शन आहे. अर्जित सोळसे चूक करतायत आणि त्यानंतर चौकार येतोय. हा वार सीमारेषा पार चौकार. शानदार टीजेचा थरार. निश्चितच थोडंसं स्लाइस होणारा हा चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर थोडंसं जर पाहायला गेलं तर हा चेंडू निश्चितच निर्धाव देखील आलाय. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्या रोखली जाते. 25 धावा धाव फलकावरती आहे. स्वप्नील मानकरसाठी निश्चितच नेटकरी देखील ऑन झाले. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर कोल्हापूरकरांसाठी देखील शुभेच्छांचा वर्षाव येतोय. आंबवलीकर जिंकले त्यांच्यासाठी देखील नेटकरांनी इथे मात्र शुभेच्छांचा वर्षाव केलाय. या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छांचा वर्षाव होत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या किती झाली आहे मॅच कडे देखील आपण येतोय. 25 धावा धाव फलकावरती लागले जात आहेत. संदीप मकवाना काय सांगतायत? संदीप मकवाना सांगतायत आपल्याला रोखायचं आहे तर त्यासाठी आपल्याला चांगले चेंडू डिलिव्हर करावे लागतील. आपली इथे मात्र ताकद कमकुवत झाले असं दाखवायचं नाहीये. आपली क्षमता दाखवायची आहे आणि ती क्षमता दाखवावी लागेल. अवधूत पाटीलला एक मेसेज दिलाय. तो मेसेज काय तो या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडू टाकलाय. त्यानंतर फाईनचं क्षेत्र निवडलंय. थोडंसं शफल झाले. जागा बनवली आणि त्यानंतर आला हा वार सीमारेषा पार चौकार. डीजे या गाण्याप्रमाणे बाब्या देखील सांगतायत मोठमोठे गार केले गंमत मध्ये. काय बॅटिंग केले. 29 आकड्यावरती धावफलक. 29 ऑन दी बोर्ड. बॅटची कडा आणि ते स्लिप मध्ये झेल पकडलाय. माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक पहिला. महत्वाची विकेट. आलंय या संगमेश्वर टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त खेळाडू. एक छोटस गाव आहे देवडे आणि या देवडे गावातून अंडरम क्रिकेट पासून सुरुवात केली. त्यानंतर जर पाहायला गेलं तर टेनिस बॉल क्रिकेटचं विश्व त्याला खुणवलं आणि त्याच टेनिस क्रिकेटमध्ये एक एक पैलू शिकले या खेळाडूने आणि त्यानंतर या टेनिस क्रिकेट पटलावरती राज करणारा हा देवडे गावचा सुपुत्र म्हणजेच अमोल कांगणे. देवडे गाववाला जबरदस्त बॅट्समन आहे. निश्चितच या खेळाडूने देखील जर पाहायला गेलं तर कित्येक मोठमोठ्या खेळाडूंना गंमत मध्ये गार केलंय. असा एक जबरदस्त खेळाडू. छोटस गाव, छोट्याशा गावातून मोठा प्रवास, अगदी उमर 11 पर्यंतचा प्रवास राहिलाय. जेव्हा जर पाहायला गेलं तर निश्चितच उस्मान पटेल यांच्या नेतृत्वाखाली देखील खेळला हा खेळाडू. जबरदस्त खेळाडू आहे. सध्याच्या घडीला त्याला देखील सिद्ध करायचं आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती रोहित खांडेकर, रोहित अरुण खांडेकर, मॅन फ्रॉम चिंचवाडचा खेळाडू. एक नरसोबाची वाडी त्याजवळ एक गाव आहे चिंचवाड आणि त्या गावातील हा खेळाडू आहे. निश्चितच या चेंडूवरती फटका जबरदस्त केला गेलाय. फटका जबरदस्त. त्यानंतर इथे चूक कोणाकडून झाली आहे? सनी सरापले यांच्या माध्यमातून चूक होत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर.
थँक्यू 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 डीजे. पहा इथे सनी सरपले परंतु थोडेसे सरकले आणि त्यानंतर चेंडू सीमारेषे पलीकडे पलीकडे 4 धावेसाठी आलाय. वा, इथे जर पाहायला गेलं तर वाक्यरच ना मी देखील कवी होऊ शकतो. निश्चितच निश्चितच. धाव संख्या किती झाली आहे? धाव संख्या किती झाली आहे? 29 धावा फलकावरती लागले जात आहेत. हो निश्चितच चांगली चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. पॉइंटला इथे मात्र थोडी कव्हरला इथे मात्र फटका खेळला जातोय. सिंगल आले, सिंगलने धावसंख्येवरती इथे परिणाम केलाय. धावसंख्या किती वरती जाऊन पोहोचली आहे? धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 34 धावा फलकावरती लागले जात आहे. 34 धावा फलकावरती चांगली मॅच आहे. एक विकेट आली आहे. इथे कमबॅक केला जातोय. रोहित खांडेकर पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. कमबॅक करायचंय. ओहो, चांगला चेंडू आहे. बोटांची जादू, थोडस फ्लाइट दिली आणि त्यानंतर चेंडू वळवला. हेच मगासपासून संदीप मकवाना सांगतायत. या आधी जेव्हा विकेट आली तेव्हा थोडस अग्रेसिव्ह मूड पाहायला मिळाला संदीप मकवानाचा. त्यांनी देखील हे सांगितलंय या मैदानावरती जर पाहायला गेलं तर फुलर लेनचे चेंडू वळवले तर निश्चितच आपण यशस्वी होऊ शकतो. चांगल्या रीतीने टाकावे लागतील. फ्लाइट दिली. यस, नक्कीच अनुभव संदीप मकवानाला देखील या मैदानाचा आहे. बागफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा आतमध्ये येणारा चेंडू, ज्या गुगलीसाठी ओळखला जातो, ज्या मिस्ट्रीसाठी ओळखला जातो, तो मिस्ट्री चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅकचे 2 डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. पहिली 2 षटकं खऱ्या अर्थाने फलंदाजांच्या नावावरती, मात्र हे तिसरं षटक आता मात्र गोलंदाजाच्या नावावरती राहताना पाहायला मिळत आहे. बागफुटला गेले, दिशा दिले, क्षेत्ररक्षक येत आहेत स्लिप मधून. तोपर्यंत रनआउटची अपील, पंचांचा इशारा. माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक 2. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. यशची विकेट. यश बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आत परत दाखवत असताना पाहायला मिळतोय आणखीन एक विस्फोटक फलंदाज दुर्वा स्पोर्ट्स संघाचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. मॅन फ्रॉम डोंबिवली, डोंबिवलीचा हा खेळाडू आणि या डोंबिवलीकराने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातलाय. अक्षय तायडे आलेत बॅटिंगसाठी. निश्चितच अक्षय आलेत, परंतु त्याच्या विरोधात रोहित खांडेकर निश्चितच चांगली गोलंदाजी करत असताना ते देखील पाहायला मिळतात. कमबॅक केलाय, कमबॅक केलाय. कमबॅक करणं गरजेचं होतं आणि तो कमबॅक इथे मात्र पाहायला मिळतोय. 34 फलकावरती. हो, या चेंडूवरती सफल झाले. त्यानंतर हा वार 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 सीमारेषा पार का? हो, सीमारेषा पार. हा आलाय नशिबाचा आणि संघर्षाचा चौकार. थँक्यू सो मच डीजे. आणि आता मात्र थँक्यू सो मच डीजे. अक्षय तायडे म्हणजेच काय, अर्थातच दुर्वा स्पोर्ट्स संघ आणि त्या संघाचे संघमालक हेमंत कापडी सर यांचा सर्वाधिक विश्वासू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. 38 या आकड्यावरती धावफलक. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर सर्वाधिक धावसंख्या बनवणारा संघ देखील दुर्वा स्पोर्ट्सचा संघ आणि या मॅच मध्ये देखील आता सुरुवात तास ताकदीची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. हो, निश्चितच त्या ताकदीची पाहायला मिळते 38 धावफलकावरती. पण मी म्हणेन इथे मात्र मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने कमबॅक केलं. पहा, पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये फक्त 18 धावा म्हणजे कमबॅक केल्या. थँक्यू सो मच डीजे. अमोल कांगणे जिगरबाज. आणि आता मात्र तो जिगरबाज खेळ मैदानाच्या आतपर्यंत दाखवणं गरजेचं आहे. अमोल कांगणेला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अवधूत पाटील दाखल झालाय. फटका इथे चांगला खेळलाय, मात्र फटका फसला. विकेट मिळतीये. माघारी परतावा लागतंय. अमोल कांगणेची विकेट. अक्षय तायडेच्या सलग 3 षटकारांसाठी 3000चं कॅश प्राइज असेल. विजय स्टार डोंबिवली
भाऊ मोरे यांच्याकडून हे बक्षिसांचं लयलूट केलं जात आहे. निश्चितच धावसंख्या कितीवरती पोहोचली आहे हे देखील महत्वाचं आहे. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यावरती आहे. अजून एक क्रिकेटवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, एक चांगले खेळाडू देखील आहेत. याच जर पाहायला गेलं तर हातीव नगरीतील एक उभरता सितारा आणि त्याचबरोबर भावी सरपंच नगरसेवक देखील होऊ शकतात असे व्यक्तिमत्व रेहान हे देखील आलेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यस सर, रेहान गडकरी सर आपलं देखील मंडळाच्या वतीने सर हार्दिक स्वागत. नवीन बाजार मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक साखर पाकर अनिल वाडकर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले आहेत. बाकफुटला गेले, कट केलाय, पॉईंटच्या रिझन मध्ये फटका इथे केलाय. तोपर्यंत एक सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळते. सिंगल डबलने धाव फलक हलत ठेवण्याचा प्रयत्न कालच्या दिवसामध्ये अगदी आपण जयेश सर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये अडचणीमध्ये आलेला दुर्वा स्पोर्ट्सचा संघ आणि तेव्हा अडचणीतून बाहेर देखील अनिल वाडकर यांनी काढून दिलं होतं. निश्चितच या खेळाडूमुळे हा संघ कुठेतरी सेमीफायनलची मॅच खेळतोय. हा महत्वाचा खेळाडू आहे. निश्चितच अक्षयला इथे मात्र सलग 3 षटकारांसाठी 3000चा कॅश प्राइज देखील असेल. सध्याच्या घडीला कमबॅक केलाय. मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाने देखील कमबॅक केला. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या होत्या. जावेद संधीच्या विरोधात आक्रमण सजवलं होतं, त्यानंतर कमबॅक केलाय इथे मात्र अवधूत पाटील आणि त्याचबरोबर रोहित खांडेकरने. ओहो, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, स्वतः अवधूत पाटील येत आहेत. झेल टिपण्याचा प्रयत्न, ओहो टाळ्यांचा गजर होतोय. अप्रतिम झेल पाहायला मिळत आहे. गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे झेल टिपणं सोपं नाहीये. ही सोपी किमया साकारली अवधूत पाटीलने. डीजे हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक चेक. नवीन बॅटर यश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. यशला आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेक चेक. 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अजूनही शिल्लक आहे. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती 39 धावा धावफलकावरती. यश आले, बॅकफुटला गेले, कट केलंय. क्षेत्ररक्षक आहे जावेद संधी. विकेट मिळते. बॅक टू बॅक ची येणारी ही दुसरी विकेट. फलंदाज यश बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक 5वा फलंदाज बाद. बघूया पुढचा बॉल. अवधूत पाटील पुन्हा एकदा तयार. बॅकफुटला गेले, यावेळेस खाली ठेवण्याचा प्रयत्न. नो रिक्स फटका पाहायला मिळाला आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव फलकावरती. जयेश सर, अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये सुरुवात चांगली मिळाली, स्टार्ट मिळाला दुर्वा स्पोर्ट्स संघाला, मात्र त्या स्टार्टला मॅक्सिमाइज करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलाय दुर्वा स्पोर्ट्सचा संघ. निश्चितच कोणीतरी म्हटलं देखील आहे, कष्टाची चीज होण्यासाठी संयम आणि सातत्याची आवश्यकता असते. ते सातत्य नाहीये. ओहो, चांगला चेंडू, ओहो जबरदस्त गोलंदाजी केली जाते. हे चेंडू आपल्याला निश्चितच फलंदाजांना रोखण्यासाठी टाकायचे आणि ते टाकले देखील गेले. कमबॅक केलाय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकामध्ये 40 धावा फलकावरती. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये 20 ची होती, ती सरासरी आता कुठेतरी 8 वरती आले. म्हणजे धावसंख्येचा रेशो हा वरती जाणं गरजेचं होतं, तो खाली आलाय. निश्चितच यस, नक्कीच 10चा
रन रेट सध्याच्या घडीला 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे धावसंख्या 40 या आकड्यावरती आणि 5 फलंदाज बाद झाले. ती चिंतेची बाब राहिली. कुठेतरी विचार केला तर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करणं, स्टार्ट मिळाल्यानंतर त्या स्टार्टला मॅक्सिमाइज करणं गरजेचं होतं. मात्र अखेरच्या षटकामध्ये सांगली जिल्हा, शिराळा तालुका आणि शिराळा तालुक्यातील मांगले नावाचं गाव, ज्या मांगले गावाने अगोदर एक सुपरस्टार या टेनिस क्रिकेट विश्वाला दिला, मात्र आता आणखीन एक नवीन सुपरस्टार अर्थातच सनी चरापले गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती जबरदस्त गोलंदाज सनी चरापले, फिरकीचा जादूगार तो देखील आहे. वारणा परिसरातून आलेलं हे नाव निश्चितच सनी चरापले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सनी चरापले जबरदस्त खेळाडू आहेत. सातत्याने जर पाहायला गेलं तर सांगली जिल्हा असोसिएशनसाठी देखील चांगली गोलंदाजी करतात. कोल्हापूरमध्ये देखील चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सातत्याने राहिले आणि सुरुवातीला सनी चरापले या देवरुख नगरीमध्ये आले होते. कधी आले होते मुरादपूरची स्पर्धा आठवते का? सूरज तांबे 9 चेंडू 9 षटकार लगावलेले आठवतात का? तेव्हाच आले होते गोलंदाज. निश्चितच सनी चरापले तेव्हाच आपल्याला पाहायला मिळाले, फिरकीचे जादूगार, आणि तेव्हा बेस्ट बॉलर देखील ठरले होते. ओहो, जबरदस्त पहिला चेंडू अगदी नाका जवळून इथे मात्र वळवलाय. जबरदस्त गोलंदाजी, फिरकीच्या जादूगाराने जादू चालवले. इथे कौतुक कोणाचं करावं लागेल? संदीप मकवाना. ज्या प्रकारे त्याने प्रत्येक खेळाडूला इथे मात्र कंट्रोलमध्ये आणलं, त्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे हे त्याला सांगितलं. चुका सुधारल्या गेल्या, हे देखील महत्वाचं आहे. ओहो, चांगला चेंडू. वाटलं होतं फलंदाजाला हा चेंडू आतल्या दिशेने वळण घेईल, परंतु बाहेरच्या दिशेने वळवला. सुरेख गोलंदाजी. ही एक गोलंदाजी म्हणजेच फलंदाजाच्या मेंटॅलिटीशी खेळणारी ही गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी. सध्याच्या घडीला सनी चरापलेची जादू पाहायला मिळते. डॉट चेंडू 2 आले, अजून देखील 4 चेंडू आहेत या इनिंग मधील. एक टार्गेट सेट करून ठेवायचं आहे. याच त्याचबरोबर याच देवरुख वरचेवाडी परिसरातील अर्थातच एक बुलंद आवाज सचिन साळवी सर, मी आपल्याला विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. आपला देखील आदर सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्याच दरम्यान काय घडतंय? विकेट मिळते, साहिलची विकेट. 6वा धक्का बसलाय. आणखीन एक फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनीलला आपण पाहतोय. सुनील आलाय बॅटिंग साठी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर गोट्या पवार यांच्यासाठी देखील शुभेच्छा आल्या आहेत. मदन मोरे यांच्याकडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. खऱ्या अर्थाने ते गाणं आहे, बर्थडे आहे भावाचा आणि त्यांच्याकडे जाऊन वडापाव देखील खायचा. तर मान इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक देखील 42 आकड्यावरती जाऊन पोहोचत आहे. निश्चितच मॉर्निंग क्रिकेट क्लब संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 20, त्यानंतर या येणाऱ्या जर पाहायला गेलं तर 18 ते 20 चेंडूमध्ये जो कमबॅक राहिलाय त्या 18 ते 20 चेंडूमध्ये फक्त 22 धावा आल्यात. म्हणजेच काय तर सातत्याचा अभाव पाहायला मिळाला. सातत्य नव्हतं क्रिकेटच्या पटलावरती, ते सातत्य राखावं लागेल. जीवनाचा प्रवास देखील असाच आहे. ओहो, या चेंडूवरती ईशफलवून केण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर इथे विकेट सॅक्रिफाईस केली जाते. अनिल वाडकर सांगतात नॉन स्ट्राईक वरती एंड राहून तुमचे इथे मात्र प्रयत्न हे कमी पडताना पाहायला मिळाले. आता मला प्रयत्न करावे लागतील. थँक्यू सो मच डीजे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इंस्टाग्राम वरती आपण मोठ्या प्रमाणात रील पाहतो गली क्रिकेटच्या. त्या गली क्रिकेटरचे फाउंडर अर्थातच राहुल बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चेंडू, शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. सनी चरापले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती अनिल वाडकर. शेवटचा बॉल फटका इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत अनिकेत माने आणि ते दूर आता क्षेत्ररक्षण राहिलंय खराब. आलाय अखेरच्या बॉल वरती. शानदार देवरुख चॅम्पियन्स ट्रॉफी ब्रँडेड चौकार. थँक्यू. दरम्यान 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा इथे बनवल्या गेल्या. अर्थातच 46 जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे
30 चेंडू आणि 47 धावांची. तोपर्यंत आपण वळतोय डीजेच्या थराराकडे. वटू डीजे मास्टर गौरव जाधव. हंगामामध्ये देखील ज्या राधानगरीच्या खेळाडूची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली होती, अर्थातच तानाजी चौगुले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत सज्ज झाले. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत आता दाखल झाली आहे. 30 मध्ये 47 ची आवश्यकता आहे. 30 मध्ये बनवायच्या 47 धावा. अगदी आपण या मॅच मध्ये विचार केला तर सलामीची जोडी एक विस्फोटक बॅटर संदीप मकवाना आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय तानाजी चौगुले मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले आहेत. हॅलो 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 चेक चेक. निश्चितच आपल्याला जोडले गेलेत रफ्तार स्पोर्ट्सचे ओनर म्हणजेच बाबा गुरुले, ते देखील जोडले जात आहेत. बाबा गुरुले, मॅच जबरदस्त आहे. कोण वाटते कोण जिंकेल? एका बाजूला कोल्हापूरकर देखील आहेत, एका मुंबईकर देखील आहेत. काय वाटते कोण जिंकेल? हॅलो, खेळ जिंकेल कारण का या स्पर्धेमध्ये दोन्ही संघ मोठे खेळाडूंचा भरणा असणारा संघ आहे. हॅलो, स्पर्धा आहे.
दरम्यान गोलंदाजीच्या ट्रॅक वरती जयेश सर थोडंसं थांबवतोय, सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती अर्थातच पहिल्या षटकामध्ये मगाशीच उल्लेख केला, ज्या खेळाडूने गली क्रिकेट इंस्टाग्राम चॅनल चालू केला आणि त्यानंतर लाखोंमध्ये व्ह्यूज झाल्या, अर्थातच राहुलला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक महत्वाचं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी राहुलच्या खांद्यावरती दिली. 30 मध्ये 47 आवश्यकता समोर स्ट्रायकिंग एंड वरती प्राईड ऑफ जयसिंगपूरकरांचा मान, अभिमान आणि सन्मान आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल आउट साइड ऑफ स्टंप कट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा आलाय, योगेश चव्हाण सर यांचा इशारा येतोय. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात धावफलक मात्र पुढे सरसावतोय. एक्स्ट्रा धावी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहिलं तर धावसंख्येला मात्र श्री गणेशा झालाय. आवाज ऑन साइडला टर्न केलं जात आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका केलाय, क्षेत्ररक्षक धावतायत, मात्र इथे धावा किती मिळतायत नैसर्गिक अडथळा, नशिबाची साथ असणं देखील गरजेचे आहे. सिंगल धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट देखील करण्यामध्ये यश आलंय. 2 धावा इथे धावफलकावरती आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जयेश सर 3 आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. यस 3 धावा फलकावरती मॉर्निंग क्रिकेट क्लब स्वप्न पाहिलंय, स्वप्न पूर्ती होईल का? निश्चितच या वर्षी त्यासाठी संघबंदी देखील चांगली केली गेली आहे. सलामीला आपल्याला पाहायला मिळतोय संदीप मकवाना, स्टारकास्ट खेळाडू आहे. ओहो, चांगला चेंडू टॅप केला जातोय, बॅक टू द बॉलर फटका केलाय, सिंगल येते, नाही येत आहे, सिंगल नाही येत आहे, सिंगल रोखली जाते. धावसंख्या आतापर्यंत 3 धावा. चला जयेश सर, आपण सोलजाई युवा स्पोर्ट्स देवरुखची स्पर्धा, अर्थातच या मैदानावरती आपण स्पर्धा पाहिली तर प्रेक्षकांसाठी काही ना काहीतरी असतं. अर्थातच आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रेक्षकांसाठी कुपन असणार आहे, 20 रुपयामध्ये कुपन, आणि संधी असणार आहे प्रेक्षकांना देखील पारितोषिक जिंकण्याची, टॉवर फॅन जिंकण्याची संधी असणार आहे. उन्हाचा तडाखा वाढतोय आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये प्रेक्षकांना संधी आहे टॉवर फॅन जिंकण्याची. समालोचन कक्षामध्ये या, 20 रुपये द्या आणि तिकीट घेऊन जावा. वा वा वा, जबरदस्त आयोजन केलं गेलंय. वा, आज मात्र जर पाहायला गेलं तर आयोजनामध्ये कसर नाही आहे. आपण बाबा गोरुले यांच्याकडे देखील जातोय. मॅच जबरदस्त आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब हा जर पाहायला गेलं तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतोय. एका संघाचं स्वप्न पूर्ण झालंय, परंतु दुसऱ्याचं पूर्ण व्हायचं आहे. ओहो, चांगला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, दरम्यान इथे एक सिंगल धाव कंप्लीट झाले. अगदी आपण पाहिलं तो जो टॉवर फॅन आहे तो टॉवर फॅन पुरस्कृत केला गेलाय प्रेक्षकांसाठी. नितीन गिडिये सर यांच्याकडून हा टॉवर फॅन पुरस्कृत केला गेलाय. कोणत्याही प्रेक्षकाला कुपन काढायचे असतील तर समालोचन कक्षामध्ये या, नाव नोंदणी करा आणि टॉवर फॅन जिंकण्याची संधी मिळवा. पहा, नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. नाव नोंदणी केली गेली आहे. पहिलं तिकीट कोणी मिळवलंय? पहिलं तिकीट रणजित पवार यांनी मिळवलंय. आता पहा, तिकीट घेऊन जावा. तिकीट आज नशीब आजमावायचं आहे. निश्चितच आपल्या बायकोला आपण या आधी गिफ्ट दिलं नाही आहे, आज 20 रुपयात गिफ्ट देऊ शकतो. खुश होऊ शकते आज बायको आपली. निश्चितच काही जणांची लग्न झाली नाही आहेत, आज आपल्या गर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन डे येतोय, व्हॅलेंटाईनचं गिफ्ट देऊ शकता आपण. सुवर्ण संधी, 20 रुपये. धावसंख्या आपण मॅचकडे देखील जातोय. 7 धावा फलकावरती 47 आव्हान आहे. 7 धावा बनवले गेल्या. 40ची आवश्यकता अजून देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला राहुल देखील पाहायला मिळतोय. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. यस, नक्कीच 7 धावा फलकावरती तानाजी चौगुले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, यावेळेस देखील प्रचंड वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते आहे. अगदी आपण पाहिले तर मान्सून ब्लास्टची स्पर्धा, पावसाळी क्रिकेटचा हंगाम, या खेळाडूने देखील चांगला खेळ सातत्याने करत असताना पाहायला मिळालाय. आणि या मॅच मध्ये देखील, या संपूर्ण स्पर्धेमध्ये देखील राहुलचा खेळ अगदी उच्च दर्जाचा पाहायला मिळतोय. ओहो, खोलवा टप्प्याचा बॉल, अर्थातच दांडी उद्ध्वस्त केले, फलंदाज बाद होतोय, त्रिफळा उडवल्यात. धक्का क्रमांक पहिला, तानाजी चौगुले बॅक टू दी पॅव्हेलियन.
या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी देखील काही ना काहीतरी असतं आणि त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये देखील प्रेक्षक गर्दी करत असताना पाहायला मिळतात. निश्चितच धावसंख्या किती झाली आहे? 7 धावा फलकावरती 40 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. येणारे 24 चेंडू 40 धावा 10च्या सरासरीने आपल्याला धावा बनवायचे आहेत. बॅटिंगसाठी अवधूत पाटील आणि त्याचबरोबर संदीप मकवाना दोन्ही एका बाजूला जर पाहायला गेलं तर दोनों तरफ तबाही पाहायला मिळेल. जबरदस्त मॉर्निंग क्रिकेट क्लब आशा लावून आहे. आज जल्लोष करायचा आहे. तो सामना जिंकल्यानंतर आज देवरुख परिसरामध्ये ते रॅली आपल्याला पाहायला मिळेल. विजयाची रॅली, त्यासाठी इतिपत्र स्वप्न पूर्ण करायचं आहे. तर त्यासाठी या खेळाडूंना लढावं देखील लागेल. ती स्वप्न एकाची पूर्ण करण्यासाठी आपल्याला कुठेतरी मेहनत घ्यावी लागेल. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती सुनील देखील आले. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले देखील जातात सुनील. येस नक्कीच सुनीलला आपण पाहतोय. पहिला बॉल घेऊन स्ट्रायकिंग एंड वरती संदीप मकवाना यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय आणि इथे पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी संदीप मकवानाच्या बॅटवरून षटकार. की भीतीची राख आपोआपच उडून जाते. ज्यांनी उन्हात घाम गाळला आहे त्यांच्या नशिबी यशाची पहाट येतेच. आज ती यशाची पहाट आपल्याला पाहायची आहे. त्यासाठी संघर्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. हो, स्लाइस केलाय. सुरेख फटका पॉइंटला भेटण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं आउटफील्ड खराब आहे. सिंगल तोपर्यंत ऍड होते. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूला फेकी केले तोपर्यंत सिंगल ऍड झाली. धावसंख्या किती वरती पोहोचली? 14 धावा फलकावरती लागल्या आहेत. 47 धावांचा पाठलाग करायचा होता. अजून देखील समीकरण कितीच असणार आहे? किती चेंडू किती धावा? समीकरण आपल्याला पाहावं लागेल. अजून देखील 22 चेंडू 33ची आवश्यकता. 22-33 आकड्याचा खेळ आकडे 22-33 पहा, डबल दुरी की डबल तिर्री. पहा, आज आकड्यांचा खेळ, निश्चितच आकड्यांचा खेळ पाहायला मिळतोय. 22-33 जबरदस्त मॅच रंगली जाते. ओहो, चेंडू जबरदस्त टाकला जातोय. धीम्या गतीने टाकला होता आणि तोच चेंडू रोखणार देखील पाहायला मिळालाय. समीकरण 21 चेंडू 33 आहे. 21 चेंडू 33 धावा. थोडंसं जर पाहायला गेलं तर स्वतःला कंट्रोलमध्ये देखील ठेवावं लागेल. धावसंख्या कंट्रोलमध्ये आले. थोडंसा एक काही वेळेला गती देखील पकडावी लागते, काही देखील गती कमी देखील करावी लागते. हे करायला पाहिजे आपल्याला. स्लो डाऊन आणि त्याचबरोबर थोडंसं पिकअप घ्यावं देखील लागेल. सध्याच्या घडीला मॅचमध्ये पिकअप देखील घ्यायचं आहे, स्लो डाऊन देखील करायचं आहे, संयम राखायचा आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. येस नक्कीच संयम राखणं देखील गरजेचं आहे, कारण 47 धावा जास्त नाही आहेत. मात्र गोलंदाजी देखील ताकद पाहायला मिळाली दुर्वा स्पोर्ट्स संघाची. कुट्टाप्पाचा बॉल सरप्राईज केलाय. बाउन्सर पाहायला मिळालाय आणि इथे पंचांचा इशारा आलाय. इट्स व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात आले एक्स्ट्रा धावा आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावा फलक मात्र पुढे सरसावत आहे. धावसंख्या आता मात्र पुढे सरसावत आहे. अगदी आपण पाहिलं तर जयेश सर पंचांचं देखील कौतुक करावं लागणार आहे. अगदी डोळ्यात तेल घालून पंच देखील त्यांची भूमिका बजावत असताना पाहायला मिळणार आहे. चला अक्षय सर, आपण चांगले खेळाडू आहात. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. अक्षय तायडे, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चला त्याचबरोबर लकी ड्रॉचे कूपन आमच्या समालोचन कक्षामध्ये कोणाला हवे असतील तर अनिकेत शिंदे यांच्याकडे संपर्क करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून लकी ड्रॉचे कूपन काढले जात आहेत. लकी प्रेक्षकाला, भाग्यवान प्रेक्षकाला मिळणार आहे टॉवर फॅन. चला पंच, आपण आपला निर्णय. व्हाईट बॉल. पंधरा या आकड्यावरती धावफलक. 15 ऑन दी बोर्ड. सुनीलला आपण पाहतोय व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आल्या. चांगला चेंडू हातायला खरं हाताने जरूर एक्स्ट्रा धाव खर्च झाली, मात्र सरप्राईज करण्याची गरज होती. ती सरप्राईज मैदानाच्या आतमध्ये केलं. मात्र जयेश सर, आपण पाहिलं सुनीलला आपण पाहतोय सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर दोन्ही विस्फोटक अंदाजामध्ये फलंदाजी करणारे बॅट्समन पाहायला मिळत आहेत. आडवा बॅटने यावेळेस देखील पुन्हा एकदा आता खाली राहणारा बॉल पाहायला मिळालाय. विविधता पाहायला मिळाली. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडला आणि उसळी घेतले आणि आत्ताचा बॉल टप्पा पडला आणि थोडासा खाली राहणारा पाहायला मिळालाय. विविधता जय सर खऱ्या अर्थाने फलंदाजाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, विविधता तुम्हाला यशस्वी घडवणार आहे. सध्याच्या घडीला ती विविधता पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि टेनिस क्रिकेट पटलावरती तुम्हाला आपला
निश्चितच अधिराज्य गाजवायचं असेल तर गोलंदाजामध्ये ते व्हेरिएशन पाहिजे आणि ते व्हेरिएशन पाहायला मिळते. धावसंख्या आतापर्यंत 16 धावा फलकावरती लागले जात आहेत. 47 धावांचं पाठलाग करायचं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पहा क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत, पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला, कव्हर पॉईंटची जागा खाली ठेवली गेली आणि कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. डीपला प्रोटेक्शन दिलं गेलंय, डीप कव्हरला म्हणजेच रणनीती. पहा इथे व्हाईट यॉर्कर टाकायचं आहे, फलंदाजाला फसवायचं आहे. ओहो, चांगला चेंडू वेगात टाकलाय, सफल झाले. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, वेगाने बेट केलं जातंय. एक चेंडू डॉट देखील आलाय. डॉट चेंडूने समीकरण बदललं जातंय. धावा किती झाल्यात हे देखील महत्वाचं आहे. 16 धावा, 47 धावांचा पाठलाग करायचा होता. समीकरण कितीचं आहे आता मात्र जर पाहायला गेलं तर समीकरण 19-31 हे समीकरण पाहायला मिळत आहे. 22-33 होतं, 19-31 झालंय. निश्चितच कुठेतरी या सिंगल डबल धावा देखील महत्वाच्या आहेत या पटलावरती. चला दरम्यान 16 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस देखील आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. दरम्यान इथे एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट होते आणि त्याचबरोबर आता मात्र पाहिलं तर षटक समाप्तीचा इशारा देखील आलाय. षटक क्रमांक 2 झाले समाप्त. 17 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात जाऊयात डीजेच्या एका गाण्याकडे. ओव्हर टू डीजे मास्टर गौरव जाधव. थँक्यू डीसे. 18 चेंडू 30 ची आवश्यकता अजून देखील आहे या मॅच मध्ये. 18 चेंडू 30 धावा या मॅच मध्ये समीकरण महत्वाचं असणार आहे. 18 चेंडू 30 धावा म्हणजेच एक मोठा फटका खेळायचा आहे आणि बाकीच्या चेंडूवरती आपल्याला सिंगल डबल धावा देखील करायचे आहेत हे समजावून सांगितलं जात आहे. पाणी आलंय म्हणजे काय, मेसेज आलाय या मैदानाच्या आतमध्ये. तो मेसेज घेऊन आले जावेद संधी. निश्चितच तो मेसेज दिलाय. संघ सहकार्याने चर्चा केली, कॅल्क्युलेशन काय आहे ते समजवलं गेलं. 18 चेंडू 30 धावा म्हणजे आपल्याला फक्त एकच असा वार करायचा आहे जो या मॅच मध्ये पलटवार करेल. निश्चितच तोच फटका खेळायचा आहे, परंतु बाकीच्या चेंडूवरती सिंगल डबल धावा देखील महत्वाचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलाय राहुल. पहिला चेंडू वाईड यॉर्करचा प्रयत्न. सुरेख चेंडू हाताला जातोय. पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर संदीप मकवाना रोखलं जात आहे. संदीप मकवानाला तुम्ही जास्त काळ रोखू शकत नाही. वाघ आहे आणि हा वाघ या मैदानावरती दहाडणार यात शंका नाही आहे. जखमी वाघ आहे आणि जखमी वाघ नेहमीच घातक असतो हे देखील महत्वाचं आहे. जखम लावले त्याला, आता मात्र ती जखमेवरती तो दहाडताना पाहायला मिळतोय. पहिल्या इथे मात्र जर पाहायला गेलं तर चेंडू सुरेख टाकला जातोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. राहुलचं कौतुक करावं लागेल इथे सध्याच्या घडीला. येस, नक्कीच राहुलचं कौतुक करावं लागणार आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर बॅक टू बॅकचे 2 चेंडू चांगल्या प्रकारे हाताळले. दरम्यान एक सिंगल धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने 18 या आकड्यावरती धावफलक. 16 मध्ये 29 आवश्यकता आहे. अवधूत पाटील आला स्ट्रायकिंग एंड वरती. या मॅच मध्ये कुठेतरी पाहिलं तर अवधूत पाटील थोडासा शांत सुरुवातीच्या कालावधीमध्ये पाहायला मिळालाय. मात्र अवधूत पाटील हे नाव खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहशतीचं नाव आहे आणि ती दहशत या मैदानावरती देखील दाखवणं गरजेचं आहे. आउटसाइड दी ऑफ स्टंप. पंचांचा इशारा काय येतोय हे पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा आलाय इट्स डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. धावा इथे रोखलाय. धावसंख्या मात्र रोखली जाते. 15 मध्ये 29 आवश्यकता आहे. रंगतदार अवस्थेमध्ये रंगतदार अवस्थेमध्ये मॅच पाहायला मिळते. 15 चेंडू आतापर्यंत 29 धावांची आवश्यकता. 15-29 समीकरण जबरदस्त आहे. अवधूत पाटील जेल सोडला जातोय. ही महत्वाची विकेट होती. स्लिप झाले आणि त्यानंतर इथे मात्र जेल सोडलाय. जेल कोणाचा सोडलाय? जेल अशा खेळाडूचा सोडलाय जो कोणत्याही क्षणी या मॅच मध्ये दहाडू शकतो. ही मॅच अलटी पलटी कल्टी करून जाऊ शकतो असा संदीप मकवानाचा जेल सोडलाय. या आधीचा इतिहास आठवा. संदीप मकवानाने या आधी कित्येक वेळेला पराक्रम केलेत.
2 वर्ष या मैदानावरती सातत्याने अधिराज्य गाजवलंय. जेल सोडलाय अमोल कांगणेने, जेल सोडलाय अमोल कांगणेने. इथे जर पाहायला गेला तर चूक केली, चुकीला माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. धावसंख्या किती वरती जाऊन पोहोचली आहे? धावसंख्या 20 धावा फलकावरती. अजून देखील 27 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू 27 धावा. एक मोठा फटका या मॅच मधलं समीकरण बिघडू शकतो. अजून देखील 21 धावा झालेत, म्हणजेच 13 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 26 धावा. 13 मध्ये 26 ची आवश्यकता आहे. कॅच ड्रॉप झाले, स्ट्राईक देखील रोटेट झाले, अवधूत पाटील आले. आता मात्र स्ट्रायकिंग गेन वरती सरबाटने लॉफ्ट केलाय आणि इथे फटका फसतोय. अनिल वाडकर चेंडूच्या खाली, आणखीन एक कॅच ड्रॉप झाली आहे. लाखाचे खाक केले जाणार का? कोल्हापूर भाषेमध्ये जयसर काय म्हटलं जातं? लोण्याचा गोळा आणि हाताला चोळा. इथे देखील 2 झेल सोडले जात आहेत. निश्चितच. आणि मालवणीमध्ये म्हण आहे, लाखाचे केल्यान काक, क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला बॉक. आणि सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षकाने चूक केले. धावसंख्या किती वरती आहे? धावसंख्या आता 2 ने वाढते. धावसंख्या 23 धावा फलकावरती जोडले जात आहेत. 23 धावा फलकावरती. येणारे 12 चेंडू स्वप्नपूर्तीचे असणार आहेत. 12 चेंडू मध्ये आवश्यकता कितीची आवश्यकता आहे? 12 चेंडू 24 दुप्पट परिश्रम घ्यावे लागतील. 12-24 पहा, आकडा महत्वाचा आहे. 12-24 पहा आकडा म्हटल्यावर रितेश पांचाळच्या चेहऱ्यावरती जे हास्य आलंय ते जबरदस्त आहे. आकड्यांचं समीकरण काहीतरी वेगळं दिसतं पाहायला मिळतंय. निश्चितच आपण जोकचं पार्ट होता. आपण एक सुमधुर संगीत ऐकूया आणि लगेचच मॅच कडे येऊया. डीजे तोडफोड करा. जाऊ द्या, आपण मॅच कडे देखील येतोय. मॅच जबरदस्त आहे. डीजे मास्टरांचं कौतुक करावं लागेल. डीजे मास्टर अगदी प्रेक्षकांना आपल्या डीजेच्या तालावरती नाचवत आहेत. आज प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध होत आहेत. जबरदस्त स्पर्धा कोणाची आहे? देवरुख चॅम्पियन ट्रॉफी कोणाच्या नावावरती आहे? या सोरजाई मातेचा आशीर्वाद घेऊन ही स्पर्धा ही आपल्या भेटीसाठी देखील आली आहे. जबरदस्त मॅच. आता मात्र 12 चेंडू 24 ची आवश्यकता. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथं हार मानायची सवय नसते तिथून अडचणींना मान ही झुकवावी लागते. तिथून उभं राहतं जिद्दीचं साम्राज्य. संघर्षातून घडलेलं, स्वप्नांनी बांधलेलं स्वराज्य. आज ते स्वराज्य बांधायचं आहे. त्यासाठी प्रत्येक मावळ्याला लढावं देखील लागेल. मॅच जबरदस्त आहे. यस, लढावं लागेल. दोन्ही संघांना या मॅच मध्ये लढावं लागेल. संचित आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. पहिला चेंडू थोडासा दूर हाताला वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा दाबाले. नक्कीच जयसर आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत. मात्र त्या एन्जॉयमेंट मध्ये एक कमी कालच्या दिवसामध्ये आणि पहिल्या दिवसामध्ये दादूची कमतरता आता या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दादू मायकल जॅक्सन, या देवरुखचा मायकल जॅक्सन कुठं आहे तो दादू? आज शोधून आणावं लागेल. जर पाहायला गेलं तर मॅच कडे देखील धावसंख्या किती वरती आहे? 24 धावा फलकावरती आहे. 24 धावा फलकावरती लागली जाते. अजून देखील 12-23 समीकरण आहे. हा चेंडू पुन्हा एकदा वळलेत म्हणजेच काय? एक्स्ट्रा डाव पाहायला मिळते. म्हणजेच काय? धाव समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 12 चेंडू तेवढेच राहिले. फक्त धावा 2 ने इथे मात्र कमी झाले आहेत. म्हणजेच काय? आता समीकरण बदलतंय. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. 12 चेंडू 22 धावा. बॉल आणि रन मधील अंतर कितीच आहे? 10च आहे. म्हणजे एक वार हा आपल्याला करायचा आहे या मॅच मध्ये. तो वार कधी येईल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. ते स्वप्नपूर्तीसाठी तो वार महत्वाचा आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब संघ पाहतोय ही मॅच. हो, निश्चितच चांगला चेंडू टॅप केलाय. सुरेख चेंडू इथे मात्र हाताला गेलाय. आणि त्यानंतर इथे जर पाहायला गेलं तर कोर पॉइंटला अमोल कांगणे पाहायला मिळालेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सिंगल आले. धावसंख्येचं समीकरण बदललंय. धावसंख्या आतापर्यंत 26 धावा फलकावरती लागले जात आहेत. 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. 26 बनवले जात आहेत. म्हणजे अजून देखील आवश्यकता कितीची आहे? 11-21. मॅच जबरदस्त आहे. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. मॅच जबरदस्त रंगले.
यात नक्कीच जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. 11 मध्ये 21 आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. कुठेतरी पाहिलं तर दोन्ही बॅटर अजूनही धावा त्यांच्या बॅटमधून आलेला नाही आहेत. सातत्याने गोलंदाजी थोडीशी करा पाहायला मिळाली. फटका इथे फसलाय आणि ते संचित चेंडूच्या खाली फॉलो थ्रू मध्ये झेल आता पकडला जातोय. माघारी परतावं लागतंय. भुयेचा बाहुबली बॅक टू दी पवेलियन. धक्का क्रमांक दुसरा. अवधूत पाटील बाद. निश्चितच चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 26 धावा फलकावरती 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. जिंकण्यासाठी 10 चेंडू 21 ची आवश्यकता आहे. 10 चेंडू 21 धावा ऐन मोक्याच्या क्षणी सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर अवधूत पाटीलने साथ सोडले. पहा वारा काहीतरी सांगून जातोय. वाऱ्याचा वेग लेग साईडच्या दिशेने. आता मात्र निश्चितच फलंदाज आक्रमक होतील आणि फटकेबाजी करतील. जर एक मोठा या वाऱ्याच्या फ्लो मध्ये आला तर निश्चितच हा वारा हा निश्चितच या मॅचला पलटी देखील करू शकतो. वाऱ्याने कुठेतरी साथ दिले मॉर्निंग क्रिकेट क्लबचा. निश्चित इथे या नैसर्गिक परिस्थितीचा फायदा उठवावा लागेल. त्यासाठी शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं देखील आहे. गोलंदाजी चांगली देखील होते. ओहो शॉर्ट पिच मध्ये चेंडूचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी खेळला जातोय. सुरेख चेंडू इथे मात्र हाताळला होता परंतु त्या चेंडूवरती दिशा योग्य नव्हती. या चेंडूवरती सिंगल धाव येते. सिंगलने धावसंख्येचं टोटल वाढतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 27. अजून देखील 20 ची आवश्यकता असणार आहे. चेंडू असतील 10. वन बाउन्सचा इशारा देखील दिला जातोय. 10 चेंडू 20 म्हणजेच चेंडूपेक्षा दुप्पट धावा इथे मात्र बनवायचे आहेत. म्हणजे दुप्पट परिश्रम या मॅच मध्ये घ्यावा लागेल आपल्याला. 10 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. जावेद संधी आलेत आणि इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि इथे पंचांचा इशारा. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. शफल झाले त्यानंतर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. जे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केले जातात वाईड यॉर्करचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना आता यश येत असताना पाहायला मिळते. 9 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. सामन्याचं चित्र बदललंय. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलत असताना पाहायला मिळतंय. संचित आले आणि त्यानंतर संचितने एक महत्वाची विकेट मिळवून दिली आहे आणि आता मात्र पुढे सरसावतोय सामना. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डीप मधून आलाय. सिंगल इथे कंप्लीट झाले. बाब्या येतील तोपर्यंत एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. जयेश सर अगदी आपण विचार केला तर आता 8 मध्ये 19 ची आवश्यकता आहे आणि जबाबदारी कोणी घेतली आहे तर संदीप मकवान आले पुढच्या मॅचची जबाबदारी घेतली आहे. निश्चितच 8 चेंडू 19 ची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. आपल्याला पराक्रम आठवावा लागेल. आपण कुठच्या मातीतून आलाय? आपण कोल्हापूरच्या मातीतून आलाय. ज्या मातीने तुम्हाला संघर्ष करायला शिकवलाय आज तो संघर्ष या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल आपल्याला. 8 ची 19 इलडात या चेंडूवरती पिकअप स्ट्रोक फटका चांगला केलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. यस थँक्यू सो मच इथे Thank you. 7 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. ज्या फटक्याची गरज होती तो फटका संदीपच्या बॅटमधून आला. निश्चितच 7 चेंडू 15 ची आवश्यकता आहे. 7 चेंडू 15 धावा. निश्चितच कोल्हापूरच्या मातीने आपल्याला संघर्ष करायला शिकवलाय आणि या वाऱ्याने देखील साथ दिली आहे. आज वारा सांगतोय तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मी देखील तुम्हाला आशीर्वाद देतोय. तो आशीर्वाद इथे मात्र मिळालाय. आता मात्र त्या आशीर्वादाला निश्चितच विजयामध्ये कन्वर्ट करावं लागेल. लढावं लागेल. पहा कोल्हापूरची माती आपल्याला शिकून जातील.
लढायला आणि आज ते लढावं लागेल. त्या कोल्हापूरच्या मातीचा इतिहास पुन्हा एकदा या शूरवीरांना या मैदानावरती करावं लागेल. धावसंख्या 7 मध्ये 15ची आवश्यकता आहे. गोलंदाजी देखील चांगली होते. मुंबईचे गोलंदाज आहेत. ओहो, या चेंडूवरती पिकअप स्ट्रोक, फटका चांगला खेळलाय क्षेत्ररक्षण. ओहो, चूक केले आपण. हे दुसरं जीवदान संदीप मकवानाला दिलंय. डीजे थांबायचंय, डीजे थांबायचंय. इथे 2 जीवदान एकाच खेळाडूला दिलंय. एकूण 3 जीवदान दिले गेले. हे पराभवाचं कारण देखील ठरू शकतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. 6-14चं समीकरण, जे 3 जेल सोडले ते पराभवाचं कारण ठरतील का हे देखील पाहायचं आहे. तोपर्यंत सुमधुर संगीताची वेळ. डीजे. थँक्यू डीजे. आपण आग लावायचं काम करताय. निश्चित डीजे मास्टर आग लावण्याचं काम जबरदस्त करताय सध्याच्या घडीला. बाप तो बाप रहेगा. आधीच या संघर्षामध्ये आधीच हे पेटलंय वातावरण आणि त्याच्यात हे आग लावतायत. निश्चितच जबरदस्त. डीजे मास्टरसाठी कौतुक करावं लागेल. 6 चेंडू आपण मॅच कडे देखील येतोय. 6 चेंडू 14ची आवश्यकता. मॅच जबरदस्त आहे. ही मॅच एवढी जबरदस्त आहे की इथे अमोल कांगणे सारखा गोलंदाज देखील वापरला गेला नाही आहे. पहा, इथे मॅच महत्वाची आहे, जिंकणं महत्वाचं आहे. अमोल कांगणे वरती अविश्वास दाखवलाय. निश्चितच ही मॅच ही महत्वाची आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक वेगळा निर्णय घेतलाय म्हणजे आपल्या गोलंदाजावरती भरोसा दाखवला जातोय. निश्चितच हा ऑप्शन योग्य आहे का हे देखील पाहावं लागेल. येणारे 6 चेंडू 14ची आवश्यकता आहे. ज्याचा जेल सोडलाय तोच इथे मात्र फलंदाजीसाठी आहे. मॅन फ्रॉम जयसिंगपूर संदीप मकवाना जेल सोडल्यानंतर दुप्पट ताकदीनिशी खेळताना पाहायला मिळतोय. निश्चितच आता मात्र 6 मध्ये 14ची आवश्यकता देखील आहे. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असताना इथे मात्र आपण पाहिलं तर पंच वळतायत, वाट पाहतायत आणि त्यानंतर निर्णय दिला वाईटच्या स्वरूपात आले एक्स्ट्रा धाव आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक पदार्थ 6 मध्ये 13ची आवश्यकता आहे. समीकरण बदललंय. निश्चितच 6 चेंडू अजून देखील जर पाहायला गेलं तर 13ची आवश्यकता. 6-13 समीकरण जबरदस्त पाहायला मिळते. 6 चेंडू 13 धावा. दोन्ही बाजूने आग बरोबर लागले. आता मात्र द्वंद्व सुरुवात झाले. युद्धाला सुरुवात झाली. फुल टॉस आहे, त्याच्यावरती आक्रमण. हा फुल्ली टोल वसूल करणारा षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराची आवश्यकता होती. आला देखील तो षटकार. दावा जेलचं महत्व पहा. आता कळालं असेल या जेलचं महत्व. या जेलने 33,000चा लॉस केलाय. आज आपल्याला 33,000 रुपये असे हातात. 31,000चा लॉस. निश्चितच 31 सॉरी माफ करा 31 आहे. मॅच अजून देखील संपले नाही आहे. मॅच संपली नाही आहे. अजून देखील 5 चेंडू. अजून देखील आवश्यकता 7ची देखील आहे. 5 चेंडू 7 धावा. निश्चितच जेल सोडल्यानंतर त्यानंतर त्या जखमेवरती वार करणारा तो षटकार देखील पाहायला मिळाला. मॅच जबरदस्त आहे. 5 मध्ये 7 धावा. गोलंदाजाने हौसले इथे मात्र कमी करायचे नाही. आता हौसल्यांना वाढवण्याची वेळ आली आहे. आता मात्र स्वतःला इथे मात्र सिद्ध करावं लागेल. ही मॅच जिंकू शकतात त्यासाठी आपल्याला लढावं देखील लागेल. गोलंदाज चांगले आहेत परंतु सध्याच्या घडीला चूक झाली आहे. ओहो, चांगला चेंडू वेगात टाकलाय. त्यानंतर यष्टीरक्षकाने चूक केली. त्यानंतर चेंडू जातोय निश्चितच मागच्या दिशेने. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट होईल का? ओहो, आणि याच बरोबर इथे विकेट सॅक्रिफाईस केले. हे चांगलं
केलंय इथे मात्र जावेद संधीने. जावेद संधीचं देखील कौतुक करावं लागेल, कारण का संदीप मकवानाच्या बॅट म्हणून धावा येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने इथे मात्र संघासाठी माघार घेतली आहे. डीजेचं सुमधुर संगीत ऐकूया, मॅच कडे येऊया. डीजे डीजे मास्टर इथे बाबूराव ना आले, जलसिंग पाटील आले. बघा सारखा बाबूराव येतो यांचा. काय करायचं, निश्चितच मॅच कडे जाऊया, मॅच कडे देखील जाऊया. मॅच जबरदस्त आहे. आता मात्र जिंकण्यासाठी कितीची आवश्यकता आहे? 4 मध्ये 6 ची आवश्यकता देखील आहे. मॅच जबरदस्त रंगले. प्रेक्षक जर पाहायला गेलं तर मॅच ओहो डोळे वटारून पाहतायत, डोळे वटारून पाहतायत. एक एक क्षण इथे मात्र टिपला जातोय. एक एकाच्या चेहऱ्यावरती गॉगल आहे, परंतु दृश्य टिपलं जात आहे, दृश्य टिपलं जात आहे, हे देखील महत्वाचं आहे. आता मात्र 3 चेंडू 6 ची आवश्यकता. पुन्हा एकदा दुप्पट समीकरण. आता जर पाहायला गेलं तर एक मोठा फटका खेळायचा आहे. जळलो मी संकटाच्या आगीत जरी, राख होऊनी घडलो मजबूत फौलाद होऊनी. हार मला शिकून गेली एकच गोष्ट, संघर्षाशिवाय मिळत नाही विजयाची आम्ही. यस नक्कीच. आता मात्र मैदानाच्या आतपर्यंत 3 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. खोलवर डप्प्याचा बॉल फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आले डिप्पलून. सिंगल इथे कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय. संदीप मकवाना परतलेत आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट करावी लागते सॅक्रिफाईस. जलसिंग पाटील बॅक टू दी पवेलियन. ओव्हर टू डीजे. फलंदाज मैदानाच्या आतपरे बॅटिंगसाठी, अर्थातच मान फ्रॉम कवटे महाकाळ वैभव भोसले बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. जयेश सर, अगदी आपण पाहिलं तर दुर्वा स्पोर्ट्सचा संघ गेल्या वर्षीच्या स्पर्धेमध्ये देखील सेमीफायनल पर्यंत पोहोचला आणि तिथे देखील कंपल्सरी चेसला सामना बरोबरीमध्ये सुटला आणि पराभवाच्या सामोरं जावं लागलं. मात्र आता या मॅच मध्ये देखील तसंच चित्र. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. मात्र यावेळेस स्पर्धेचा नियम वेगळा आहे. 2 मध्ये 5 धावा. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर से ऊपर ओव्हर. यस सुपर ओव्हर पाहिजे, सुपर ओव्हर पाहिजे, सुपर ओव्हर पाहिजे का प्रेक्षक हो हो जरा आवाज होऊ जाऊ द्या. सुपर ओव्हर पाहिजे. ओहो वा 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 जबरदस्त. आता टाळ्यांचा गजर झालाय, गजर झालाय म्हणजे सुपर ओव्हर पाहिजे. एक चेंडू मध्ये आवश्यकता कितीची आहे? 5 ची आवश्यकता देखील आहे. षटकार आला तर काय, षटकार आला तर विजयपूर्ती आणि चौकार आला तर काय, जे पाहिजे प्रेक्षकांना ते होईल, ते होईल. काय सुपर ओव्हर, सुपर ओव्हर, सुपर ओव्हर की षटकार, सुपर ओव्हर की षटकार. मॅच जबरदस्त, मॅच जबरदस्त. या जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. 1 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही संघांनी संघर्ष केला आणि नक्कीच आपण म्हणतो ना, स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वाद बदलते, नशीब बदलो ना बदलो, वेळ ही नक्की बदलते. आणि या मॅच मध्ये वेळ बदलले, दोन्ही संघांनी कष्ट केलेत, मेहनत घेतले. मात्र आता निर्णायक टप्पा. सामना जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये शिफ्ट झाला. 1 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. जय सर. यस सर. जर पाहायला गेलं तर 1 चेंडू 5 ची आवश्यकता आहे. 1 चेंडू 5 धावा. मित्रांनो, कोणीतरी म्हटलं देखील आहे, संघर्षाची आग छातीत मध्ये असेल तर यश येणं फक्त वेळच गणित आहे. पडणं महत्वाचं नाही, शेवटपर्यंत उभं राहणं महत्वाचं आहे. शेवटपर्यंत उभं राहिले आणि त्यानंतर विजयाची हमी दिले. सध्याच्या घडीला ती हमी पूर्ण करायची आहे. त्यासाठी 1 चेंडू मध्ये षटकार लगवायचा आहे. षटकार की चौकार, षटकार की चौकार. समीकरण जबरदस्त आहे. सेमीफायनलची मॅच आहे आणि देवरुख चॅम्पियन ट्रॉफी आज जर पाहायला गेलं तर यशस्वी होत असताना पाहायला मिळतंय. पहा रेहान कॅमेरा इथे मात्र ऑन केलाय. शेवटच्या क्षणाला दृश्य टिपले जात आहे. ते म्हणतायत सुपर ओव्हर पाहायला मिळते. निश्चितच अजून देखील सुपर ओव्हर झाली नाही आहे. 1 मध्ये 5 ची आवश्यकता.
ओहो, याच बरोबर इथे जर पाहायला गेलं स्वप्न पुन्हा एकदा पाहिलं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा निश्चितच तो संघर्ष झाला आणि त्याच नंतर हृदय तुटली. मित्रांनो, हा संघ जर पाहायला गेला तर चांगली संघबांधणी करताना पाहायला मिळाला, लढताना देखील पाहायला मिळाला, परंतु लक फॅक्टर हे देखील महत्वाचं असतं आणि आज तो विजयाचा जल्लोष होत असताना पाहायला मिळतोय. यस, नक्कीच संघमालक दुर्वा स्पोर्ट्स संघाचे त्यांचं स्वप्न इथे पूर्ण झालंय. या स्पर्धेमध्ये या मैदानावरती फायनल खेळण्याचं स्वप्न अर्थातच पूर्ण झालं आणि त्याचमुळेच त्या खेळपट्टीला देखील नतमस्तक झालेत हेमंत कापडे. खऱ्या अर्थाने चांगली संघबांधणी केली. जयेश सर मला म्हटले होते जोपर्यंत या स्पर्धेमध्ये फायनल खेळत नाहीये तोपर्यंत अजून चांगले संघ आणणार आणि या स्पर्धेची फायनल खेळणार आणि आता खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा दुसरा फायनल